उदय सामंत साहेब हे या राज्याचे उद्योग मंत्री गेले 5-6 वर्ष आहेत. या 5-6 वर्षामध्ये उद्योगासाठी, मी राजकीय उद्योग म्हणत नाही कारण का ते राजकीय उद्योगात जास्त बिझी असतात, या व्यावसायिकांसाठी त्यांनी काय केलेलं आहे, एमआयडीसीच्या प्रगतीसाठी काय केलेलं आहे, खरं तर ते तिथं सांगितलं पाहिजे. त्यामुळे नोटंकीबद्दल ते बोलत असले तरी आम्ही तिथं जाऊन लोकांच्या अडचणी काय आहेत त्या फक्त त्या ठिकाणी पुढे आणल्या. माझं एवढंच म्हणणं आहे की गेल्या 5 वर्षामध्ये असं काय वेगळं तुम्ही केलेलं आहे की जेली करून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कंपन्या आल्यात हे लोकांना तुम्ही सांगा. चाकण एमआयडीसीमध्ये अडचण आली, काही व्यावसायिक पुढे आले, त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि ती प्रेस कॉन्फरन्स घेतल्यानंतर मग सगळीकडे गडबड निर्माण झाली आणि मग तुम्ही रविवारच्या दिवशी तिथं जात असताल. मग आतापर्यंत तुम्ही काय केलं तर फक्त गोट्या खेळाला का, असा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो. आणि प्रेस कॉन्फरन्समधले काही मुद्दे आमच्यापर्यंत आले, त्याच्यात त्यांनी चर्चा करत असताना 10 महिन्यात हे करू ते करू बरंच काय सांगितलं. ते आश्वासन कसं देतात हे फार जवळून आम्ही बघितलेलं आहे. अधिवेशनामध्ये आश्वासन देऊन सुद्धा अनेक वेळा त्यांनी कुठलीच काय गोष्ट केली नाही हे आम्ही तिथं अनुभवलेलं आहे. याच्यात बोलत असताना रस्ते वगैरे चर्चा झाली, त्या 10 महिन्यात काय करतात ते आम्ही बघूच. पण चर्चा करत असताना त्यांनी काय काय सांगितलं की त्यांनी एक सजेशन दिलं व्यावसायिकांना, एमआयडीसी तुम्हाला जागा देईल, तिथं घरकुल सारखे प्रोजेक्ट तुम्ही करा, म्हणजे तुमचे जे सगळे कर्मचारी आहेत जे बाहेरून येतात ते तिथंच राहतील आणि तिथंच काम करतील. असं नको ते सजेशन देण्याचं कारण काय? एकतर इंडस्ट्रीला अतिरिक्त जागा जी लागते तीच तुम्ही तिथं देऊ शकत नाही आणि इथं तुम्ही सांगता आम्ही ह्याला देऊ त्याला देऊ. त्यामुळे असं न बोलता तुम्ही काय करणार आहात हे कुठेतरी सरळ सरळ तिथं लोकांना सांगणं तितकंच महत्वाचं आहे. त्याच्यात त्यांनी प्रश्न असा केला की 20 कंपन्या बाहेर झाल्यात, हे कोणाच्या सुपीक डोक्यात आलं? अहो, कंपन्यांनीच प्रेस कॉन्फरन्स घेतली हे तुम्हाला माहित नाही का? आता बोलता बोलता त्यांनी हेही सांगितलं, काही पत्रकारांनी तिथं विचारलं की खरे प्रॉब्लेम काय ते सांगा, आणि ते बोलता बोलता ते बोलले की आधी काय बोललो मी विसरून गेलो. म्हणजे उद्या जाऊन ते कदाचित हेही म्हणतील की मी तिथं गेलो होतो, मी काय आश्वासन दिली हेच विसरून गेलो. अहो, प्रेस कॉन्फरन्स ही लोकांनी घेतली, हे अनेक लोकांनी तिथं बघितलेलं आहे. त्यानंतर ही सगळी गडबड तिथं सुरू झाली. त्यामुळे कृपा करून आम्हाला त्यांना विनंती करायची, एमआयडीसीमध्ये असणाऱ्या कंपन्यांच्या अडचणी तुम्ही सोडवा, पण त्याच्याच बरोबर एमआयडीसीमध्ये समजा जर तिथे 1000 कंपन्या असतील तर 1500 कंपन्या या एमआयडीसीच्या बाहेर आहेत, त्याच्याबद्दल तुम्ही तिथं काय करणार आहेत हे सुद्धा तिथं सांगणं तितकंच महत्वाचं आहे. आजची बैठक झाली असली तरी ती बैठक होण्याचं पूर्णपणे श्रेय त्या 20 कंपन्यांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली, ज्या मीडियाने ती प्रसिद्ध केली, त्यांना पूर्णपणे त्या ठिकाणी श्रेय जातं असं आपण तिथं म्हणू शकतो. पण नक्कीच आम्ही सर्वजण लक्ष ठेवून आहोत ही कामं होत आहेत का नाही होतात याच्यावर आमचं स्वतःचं तिथं त्या ठिकाणी लक्ष असणार आहे. या सगळ्यातला महत्वाचा मुद्दा असा आहे, 4.5 तास ट्रॅफिक मध्ये लोक अडकून राहत आहेत आणि त्याच्यावर कुठेही ठोस उपाययोजना केलेली दिसत नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की जे कॉन्ट्रॅक्ट आहेत वर्षानुवर्ष वेळ लावत आहेत त्यांना आम्ही ब्लॅकलिस्ट करू, खड्डे भरू, सोल्युशन नाही. काय नाही, नुसती चर्चा झाली आहे, बऱ्यापैकी मोघम बोलण्यात आलेला आहे. आम्ही हा रस्ता करू, आम्ही तो रस्ता करू, हॉस्पिटल नाहीये आम्ही हॉस्पिटलला जागा देऊ, म्हणजे तिथं कुठेतरी आश्वासनाचा तिथं पाऊस झालेला आपण सगळ्यांनी तिथं बघितलेला आहे. अपेक्षा एवढीच आहे, जी काय आश्वासनं दिली ती पूर्ण तिथं होतील. आज रविवारी ते गेले, वेळेत पोचले असतील, पण दररोज लोकांना एका बाजूला प्रवास करायला 2.5 ते 3 तास तिथं लागतात. त्या बाबतीत तुम्ही काय करणार आहात? त्यामुळे पोलिसांना हे सांगितलं ते सांगितलं, पण पुढच्या 10-12 दिवसामध्ये ट्रॅफिकबद्दल तुम्ही काय करणार आहात हे आम्ही बघणार आहोत. आणि त्याच्याच बरोबर आज उदय सामंत साहेब तिथे येणार म्हणून रात्रीच्या अंधारामध्ये डांबर टाकून काही रस्ते त्यांनी नीट केले. तुम्ही येणार म्हणून ते रस्ते नीट केले, पण आता उद्या जर पाऊस आला तर ते रस्ते तसेही खराब तिथं होणार आहे. त्यामुळे परमनंट सोल्युशन काय हे कुठेतरी तिथं सांगणं महत्वाचं आहे. उगाच घरकुल, घरं, हे करू ते करू, हे सगळं काल्पनिक तिथं झालेलं आहे. आमचं एवढंच प्रामाणिक मत आहे की तिथं तुम्ही आता ताबडतोब काय करणार आहात हे लोकांना सांगणं तितकंच महत्वाचं. त्याच्याच बरोबर सांगत असताना त्यांनी तिथं सांगितलं की इथल्या लोकांनी सांगितलं 30% वाढ कंपन्यांमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये इथं झालेली. माझं ओपन चॅलेंज आहे तुम्हाला,
की तुम्ही व्हाईट पेपर काढा, आम्ही आमचा व्हाईट पेपर काढू, समोरासमोर चर्चा करू, खरंच कंपन्या किती आल्या आकड्यासकट तुम्ही तिथं सांगा. मोघम बोलून होत नसतं. खऱ्या अडचणी काय आहेत ह्या समजून घ्यायच्या असतील तर खरे आकडे पुढे येणं महत्वाचं आहे. आणि खरे आकडे जर आपण या महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाच्या बद्दल बघितले तर अतिशय हालाक्याचे, अतिशय अडचणीचे आणि अतिशय डेंजरस लेवलला त्या ठिकाणी आलेले आहेत असं आपण ठामपणे म्हणू शकतो. दावोस बाबतीत मी बगवी पत्रिका काढणार असं ते म्हणाले. आधी तुम्ही वेदांत फोकम बद्दल बोलला त्यावेळेस मी व्हाईट पेपर काढला होता व्हाईट, आता बगवी पत्रिका काढणार म्हणते. भगवा हा रंग पवित्र रंग आहे, त्याला आपण बाजूला ठेवूया. तुम्ही व्हाईट पेपर परत एकदा काढा. आम्ही सुद्धा आमचा व्हाईट पेपर काढतो. डाओसमध्ये काय झाले, कुठल्या कंपन्यांबरोबर कॉन्ट्रॅक्ट केले, 10x10च्या खोलीमध्ये ऑफिस असणाऱ्या कंपनीबरोबर 10-20 हजाराचे कॉन्ट्रॅक्ट तुम्ही केले. काही नेत्यांच्या कंपन्यांची नावं तुम्ही तिथं घेतली, त्याचं काय झालं. त्याच्याचबरोबर ज्या कंपन्या महाराष्ट्रात आहेत, मुंबईमध्ये आहेत, मंत्रालयाच्या जवळ ज्यांचं कार्यालय आहेत, त्यांना तुम्ही डावोसला बोलून कशा सह्या केल्या, किती प्रोजेक्ट्स आले, किती प्रोजेक्ट्स आले नाही, हे आम्ही सुद्धा सांगू शकतो. त्यामुळे भगवा हा पवित्र रंग असल्यामुळे बाजूला ठेवा. पांढऱ्या पेपरवर तुम्ही श्वेतपत्रिका वेगळी तिथं काढा. आम्ही आमची श्वेतपत्रिका तुम्हाला तिथं दाखवू. श्वेतपत्रिका कशाला, आम्ही तुम्हाला आरसा दाखवू आणि तुमची प्रेस कॉन्फरन्स आणि आमची प्रेस कॉन्फरन्स लागोपाठ जवळजवळ एकाच प्रेस कॉन्फरन्समध्ये घ्यायचं असेल, धाडच असेल तर घ्या, नसेल तर वेगळ्या वेगळ्या प्रेस कॉन्फरन्स घेऊ आणि समोरासमोर दूध का दूध आणि पाणी का पाणी त्या ठिकाणी आपण करूया. मगाशी पृथ्वीराज चव्हाणांची एक महत्वाची पत्रकार परिषद झाली आणि त्याच्यामध्ये त्यांना एक दावा केला की सत्यजित तांबे एक कांदिवलीमध्ये छोटीशी त्यांना कंपनी काढली आणि राज्य सरकारनं तब्बल 4,500 कोटींचं कॉन्ट्रॅक्ट त्यांना दिलं आणि त्याचा करार दावोसला केला. अशा पद्धतीची तुमच्याकडे काही माहिती आहे का? आणि आमदार झाल्यानंतर या सगळ्या घडामोडी घडल्या. नाही, ती माहिती चुकीची असं मी म्हणणार नाही, ती खरी माहिती आहे. ती कंपनी, त्या कंपनीचे डायरेक्टर कोण आहेत, कसं आहे याबद्दलची पूर्णपणे तिथं माहिती आम्हाला तिथं आलेली आहे. 3,500 कोटी रुपये ते इन्व्हेस्ट करत असतील तर चांगली गोष्ट आहे. नक्कीच बँकेनी त्यांना फंडिंग केलं असेल, नाहीतर काही लेजिटिमेट सोर्सेसकडनं तो फंड आला असेल अशी आम्ही अपेक्षा करतो. असं नसावं की काही प्रमाणात सत्तेतल्या लोकांचं ते ऐकत असल्यामुळे त्यांना सांगण्यात आलं की आता डावोसमध्ये आपल्याला करार कुणीच करेना, तर एक तुमचीच कंपनी तुम्ही काढा, 3,500 कोटी रुपये तुम्ही इन्व्हेस्ट करताय असं दाखवा, म्हणजे डावोसमध्ये आपले आकडे वाढत जातील. याच्या खेळामध्ये सत्यजित भाऊ अडकले नाहीत अशी आपण अपेक्षा करूया. पण तो जो काही दावा चव्हाण साहेबांनी केला तो खोटा आहे असं म्हणून चालणार नाही. तशी कंपनी आहे, त्याच्यामध्ये डायरेक्टर स्वतः सत्यजित भाऊ आहेत. पण काय खरं ते करणार आहेत ते सत्यजित भाऊ ट्रान्सपरंटली सांगू शकतील की कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी ते करणार आहेत आणि जर करणार नसतील तर का नाही करणार. एसआयआरच्या अनुषंगाने तुम्ही भेटायला जात आहे. तुम्ही 4 दिवसांपूर्वी ट्विट केलं होतं, पश्चिम बंगालचं उदाहरण तुम्ही दिलं होतं. नेमकं ते प्रकरण काय आहे आणि एसआयआरच्या निमित्तानं महाराष्ट्रातला तुमचा काय अनुभव आहे? नाही, एसआयआरच्या बाबतीत बऱ्यापैकी म्हणजे भाजप हा जो पक्ष आहे त्यांनी स्वतःचं एक सॉफ्टवेअर काढलेलं आहे. त्या सॉफ्टवेअरमध्ये आपण जर गेलं, आपल्या विचाराचा, आपल्या विरोधातल्या विचाराचा आणि मध्यम म्हणजे हा इकडेही नाही आणि तिकडेही नाही अशा पद्धतीने संभ्रम नाहीतर असं काहीतरी संदिग्ध असे कॅटेगरी बनवलेल्या आहेत. आणि ह्या सगळ्यावर तिथं एक सर्वे भाजपकडनं झालेला आहे, जो आमदाराच्या कार्यालयामध्ये नाहीतर त्यांच्या जो कोणी उमेदवार असेल नाहीतर पदाधिकारी त्याच्या कार्यालयामध्ये तो जातो. आणि त्याच्याचबरोबर हे जे सर्व बीएलओ आहेत, बहुतांश बीएलओ हे घरी न जाता म्हणजे ज्या मतदाराच्या घरी जाऊन त्यांनी खरं तर तीनदा गेले पाहिजे ते न करता टेबलवर हा मोठ्या प्रमाणात सर्वे चालू आहे असं आमचं मत आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी, आमच्याकडे असणारे पुरावे आणि आमच्या काही शंका, लोकांच्या काही शंका घेऊन आम्ही उद्या महाराष्ट्राचे जे इलेक्शन कमिशनर आहेत त्यांना तिथं सकाळी 11 वाजता भेटणार आहोत, त्यांच्यावरती चर्चा करणार आहोत. आमच्या मनात ज्या शंका आहेत त्या शंकेचं निरसन ते करतायत का हे आम्ही तिथं बघू. त्याच्याचबरोबर आम्हाला अजून वेळ लागू शकतो असे आमचे काही कार्यकर्ते पदाधिकारी तिथं सांगतात. त्यामुळे वेळही वाढून मिळावा अशी आम्ही तिथं चर्चा करणार आहोत. आणि 1,80,00,000 लोकांचं अजून मॅपिंग तिथं झालेलं नाही. हे का नाही झालं, कशामुळे नाही झालं, तुम्ही वेळ वाढून देणार आहात का, असे अनेक प्रश्न आहेत. ते तिथं त्यांच्याशी सरळ आम्ही तिथं विचारणार आहोत. आणि ते झाल्यानंतर दुपारी नाही तर संध्याकाळी एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन आमची आणि त्यांची काय चर्चा झाली एक प्रॉपर प्रेझेंटेशनच्या माध्यमातून आपल्या सर्वांसमोर आम्ही नक्कीच त्या ठिकाणी
काही गोष्टी पुढे आणणार आहोत. या सॉफ्टवेअरचा वापर करूनच भाजप या सगळ्या गोष्टी मुद्दामून घडवून आणताय का असं वाटतं? हे बघा, भाजप सायंटिफिक पद्धतीने जाते, त्यांना इलेक्शन कमिशनकडनं आतून माहिती दिली जाते, बीएलओ बऱ्यापैकी त्यांचं ऐकतात असं आमचं मत आहे. त्याच्याच बरोबर काही उदाहरणं आपण सर्वांनी बघितलेले आहेत. पुण्यामध्ये एक उदाहरण की भाजपच्याच कार्यालयामध्ये बीएलओ बसले होते आणि तिथंच त्यांचं काम तिथं सुरू होतं. एका मतदारसंघामध्ये नाशिक नाही, आपलं एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षातले काही कार्यकर्ते त्यांच्या कार्यालयामध्ये तशा पद्धतीने काम करत असताना ते सापडले होते. कल्याण डोंबिवलीमध्ये तिथे असणाऱ्या कलेक्टरांनीच तिथं स्टेटमेंट दिलेलं आपण सगळ्यांनी बघितलेले आहेत. असे अनेक इन्सिडेन्सेस आहेत की जिथं भाजपच्याच कार्यालयामध्ये बीएलओ बसतात, तिथं सगळी माहिती ही बीएलए कडनं दिली जाते भाजपच्या, आणि तिथल्या तिथं ती कामं केली जातात. ह्याच्यात टार्गेट बीएलओ असं आहे की 100% मॅपिंग करायचं, ते त्यांना करता येत नाही. म्हणून भाजपली दिलेल्या माहितीवर ते बऱ्यापैकी तिथं टेबल सर्व्हे करून तिथं ती माहिती भरतात असं आमचं डायरेक्ट मत आहे. त्यामुळे काही मागण्या आम्ही केलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये मतदारांच्या घरी जाऊन मॅपिंग झाले याचा तिथं जे आपलं सीडीआर असतो, नाहीतर आपलं जे मोबाईल असतं त्याचं लिंकिंग करून त्यांच्या घरी जाऊन ते सर्व्हे झालाय का टेबलवर बसून एकाच मोबाईलवर सर्व्हे झालाय, हे तिथं आपल्याला टेक्निकली काही गोष्टी बघाव्या लागणार आहे. आणि ती मागणी उद्या आम्ही आमचे अध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कमिशनर जे आहेत आपले इलेक्शन कमिशनर त्यांच्याशी, महाराष्ट्राचे, त्यांच्याशी आम्ही बोलून ती चर्चा तिथं करणार आहोत. 2014ला जर आमचं सरकार आलं असतं तर मला कधीच मुख्यमंत्री होऊन राष्ट्रवादीला दिलं नसतं, कारण राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं मी बाहेर काढली होती आणि त्यामुळं राष्ट्रवादीची नाराजी होती. मी त्यावेळेस गोपीनाथ मुंडे जर आमच्यासोबत आले असते तर मंत्रिपदासाठी, मुख्यमंत्रीपदासाठी त्यांचं नाव पुढे केलं असतं, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. नाही, पृथ्वीराज चव्हाण साहेब अनुभवी नेते आहेत, मोठे नेते आहेत, काही काळ ते मुख्यमंत्री सुद्धा राहिलेले आहेत. म्हणजे लोकांमध्ये त्यांची प्रतिमा मुख्यमंत्री असताना काय होती, कशी होती, मित्रपक्षांमध्ये कशी होती, काय होती, हे याच्याबद्दल मी खूप खोलात जाऊन काही सांगणार नाही. पण ज्याला आपण कार्यालयीन काम म्हणतो, कारण का पीएमओमध्ये त्यांनी कार्यालयीन काम खूप सुंदर पद्धतीने केलेलं आहे. एका अधिकारी कसा काम चांगल्या पद्धतीने करू शकतो हे जर आपल्याला समजून घ्यायचं, जाणून घ्यायचं, तर चव्हाण साहेबांकडे नक्कीच आपण त्या गोष्टी समजून घेऊ शकतो, जाणून घेऊ शकतो. पण मुंडे साहेबांबद्दल त्यांनी जे सांगितलेलं आहे, मुंडे साहेबांची आणि काँग्रेसची चर्चा झाली नाही झाली हे आम्हाला सांगता येणार नाही. पण राहिला प्रश्न मुंडे साहेबांचा, गोपीनाथजी मुंडे साहेबांचा, खूप मोठे नेते होते, सिनियर नेते होते, त्यांच्यावर भाजपली अनेक वेळा अन्याय केला हे आपण सगळ्यांना माहिती आहे. कारण गोपीनाथजी मुंडे साहेब असतील, पुणकर साहेब असतील, खडसे साहेब असतील, महाजन साहेब असतील, ह्या सगळ्यांनी मिळून तिथं भाजपला एका लेवलवर आणलं, नाही तर सत्तेत आणलं. पण सत्तेत आणल्यानंतर या सगळ्या नेत्यांवर अन्याय झालेला आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी बघितलेला आहे. सर, हिंदी में जानना चाहेंगे, आज इंडस्ट्रियल मिनिस्टर उदय सामंत जी पुणे में गए थे और उन्होंने कहा कोई संभ्रम फैला रहा है, कोई इंडस्ट्री यहाँ से बाहर नहीं जा रही. देखो, संभ्रम कौन फैला रहा है? वहां पे कुछ दिन पहले 20 इंडस्ट्रियलिस्ट साथ में बैठते हुए वहां पे उन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस ली. जो प्रेस कॉन्फ्रेंस आप सबने प्रसिद्ध की, वो पब्लिश की. फिर लोगों को ये पता चला, सरकार को ये पता चला, फिर हम खुद वहां पे गए थे, आदित्य ठाकरे वहां पे गए थे, फिर अभी वहां पे मंत्री महोदय वहां पे गए. तो ये प्रेस कॉन्फ्रेंस से विषय चालू हुआ. अगर मंत्री महोदय वहां पे जाके बोलते कि यहाँ पे कोई भी ऐसी कंपनी है जो बाहर नहीं जाना चाहती, तो मुझे लगता है वो मिसगाइड कर रहे हैं, उनको इन्फॉर्मेशन इनकम्प्लीट है. और बोलते बोलते वैसे भी उन्होंने कहा कि पहले क्या कहा वो भूल गए. कल जाके वो भी कह सकते हैं जो आश्वासन मैंने आज दे वो शायद मैं भूल गया. इसीलिए वहां पे शब्दों का खेल हमको नहीं चाहिए. इंडस्ट्री वहां पे रहनी चाहिए. एम्प्लॉयमेंट जिन लोगों को वहां पे दिया गया वो सिक्योर होना भी महत्वपूर्ण है. और जो इश्यूज है, रियल इश्यूज है एमआईडीसी के अंदर, वो समझ के सॉल्व करने की वहां पे जरूरत है. उसी के साथ एमआईडीसी के अंदर इंडस्ट्री है, एमआईडीसी के बाहर इंडस्ट्रियल इस्टेट्स है, इंडस्ट्री भी है. इसलिए प्रॉब्लम अगर आप सॉल्व करने की सोच रहे हो तो एमआईडीसी के अंदर की इंडस्ट्री की भी प्रॉब्लम छोड़ो, सॉल्व करो, और इंडस्ट्री के एमआईडीसी के बाहर जो बड़ी इंडस्ट्री है उसके भी प्रॉब्लम समझ के सॉल्व करना बहुत इंपॉर्टेंट है. एनसीपी के जो स्टेट प्रेसिडेंट है वो इलेक्शन कमीशन को कल मिलने जाने वाले हैं. महाराष्ट्र के जो इलेक्शन कमीशन है
क्या वजह है, एसआईआर का मुद्दा है? नहीं, शशिकांत जी शिंदे साहब जो हमारे पक्ष के अध्यक्ष हैं, उनके साथ हम और हमारे कुछ पदाधिकारी वो महाराष्ट्र इलेक्शन कमिश्नर को मिलने वहां पे जा रहे हैं। हमारे मन में बहुत सारे क्वेश्चंस है। उसी के साथ सोशल मीडिया हो या मेन स्ट्रीम मीडिया हो, वहां पे हमने बहुत सारे ऐसे वीडियोस देखे हैं, फोटोज देखे हैं, जहां पे बीजेपी के कार्यालय में, ऑफिस में, वहां पे टेबल सर्वे हो रहा है बीएलओ के माध्यम से। बीएलओ की वहां पे कंपलसरी है कि बीएलओ 3 बार वोटर्स के घर पे जाए, घर पे जाके वहां पे वो सर्वे करे। लेकिन हमको ऐसा अनुभव आया है कि वहां पे घर पे जाने के बजाय टेबल लेवल पे सर्वे वहां पे हो रहा है। उसी के साथ भाजपा के माध्यम से एक अलग सॉफ्टवेयर वहां पे चलाया जा रहा है और अंदर ही अंदर कहा ना कहा तो भी बीएलओ भाजपा को वहां पे मदद करते हुए बहुत सारे जो मतदार है वो भाजपा के हिसाब से वहां पे चेंज कर रहे, ऐसी वहां पे चर्चा है। उसी के साथ 1,80,00,000 वोटर्स अभी तक मैप नहीं हुए। वो क्यों नहीं हुए, कितना टाइम लगेगा, कल तो फाइनल डेट है, वो डेट बढ़ाई जाए, ऐसे बहुत सारे विषय लेके हमारे अध्यक्ष वहां पे जा रहे हैं। उनके मार्गदर्शन में हम वहां पे डेफिनेटली चर्चा करेंगे, बात करेंगे और उस बातचीत के बाद क्या होता है वो आप सबके सामने एक प्रेजेंटेशन के माध्यम से डेफिनेटली हम लाएंगे। कल पीएम ने उनके स्पीच से जो रेड फोर्ट पे हुआ, उन्होंने कहा कि नक्सली मेंटेलिटी को निकालना चाहिए, उसके बारे में क्या कहना चाहिए? इंटेलेक्चुअल नक्सलवादी के बारे में उन्होंने कहा है, मतलब युवा को उन्होंने बौद्धिक नक्सलवादी वहां पे कहा है। मैं तो कहूंगा फिर मैं भी बौद्धिक नक्सलवादी हूं, क्योंकि इस सरकार के खिलाफ मैं भी बात कर रहा हूं, हम लड़ रहे, ये दोनों भी इस सरकार के खिलाफ है, बात कर रहे। और जब वो आंदोलन युवाओं का रास्ते पे हुआ था खुद के इश्यूज के लिए, रियल इश्यूज के लिए, उस आंदोलन में हम भी गए थे। तो फिर बौद्धिक या इंटेलेक्चुअल जो नक्सलवादी है वो हम भी है। तो अभी हम है तो हम है, हम तो लड़ते रहेंगे, जो कहना है कहेंगे। तो मोदी साहब ने जो लाल महल या जहां से उन्होंने वो लाल किला जहां से उन्होंने वो भाषण किया था, वो जो व्यासपीठ है वहां पे राजनीतिक भाषण करना एक्चुअली नहीं होना चाहिए। लेकिन वहां से उन्होंने पॉलिटिकल स्पीच दिया, उन्होंने बच्चों को नक्सलवादी वहां पे कहा। उसी के साथ जो चीफ जस्टिस ऑफ इंडिया है, सुप्रीम कोर्ट के जो प्रमुख है, जिन्होंने मीडिया को, आरटीआई एक्टिविस्ट को, बच्चों को वहां पे कीड़े मकोड़े खा, उनका समर्थन वहां पे किया। मतलब चीफ जस्टिस ऑफ इंडिया का समर्थन किया, जिन्होंने एक तो कीड़े मकोड़े खा और दूसरी बात जब बच्चों के ऊपर वहां पे कार्रवाई हो रही थी, लाठीचार्ज हो रहा था, तब उन्होंने कहा था हमारे पास टाइम नहीं है विषय चर्चा के लिए। उनका अगर समर्थन उस लाल किले के व्यासपीठ से मोदी साहब करते तो ये गलत बात है, गलत मैसेज लोगों के मन में, लोगों के ध्यान में और लोगों के सामने वहां पे गए से हम सब कह सकते।